ची परिस्थिती काय होते? गवळीयाचे ताकबिरे कोण पोरे चांगली. गोपाळांच्या अंगावर कधी व्यवस्थित कपडे असायचे, कधी नसायचे. गोपाळांना जर सर्दी झाली तर त्यांच्याकडे नॅपकिन नसायचं, रुमाल नसायचा, मफलर नसायची, उपरणं नसायचं. त्यावेळी ते गोपाळ सर्दी पुसायची कुठं? दंडावरती. खांद्यापासून ते कोपरापर्यंत वाफा फुल भरायचं. हा वाफा फुल झाला की नंतर या वाफेला भार द्यायचे. हे दोन्ही वाफे फुल झाले की मनगटाजवळची छोटी वाफे असायची ती भरायची. आणि असं ऊन पडलं ना की ती अंगावरची सर्दी वाळायची ना, अशी 2 mm ची पोपडी धरलेली राहायची. पा कोणता फ्लेवर होता तो? सध्या फ्लेवरचे दिवस आहे. मँगो, पिस्ता, बटरस्कॉच, व्हॅनिला, चॉकलेट. सर्दी असायची ना, ते बाकीचे गोपाळ म्हणायचे जा रे तू स्नान करून ये जा. तो म्हणायचा नाही, माझा कृष्ण मला भेटायला येणार आहे, मी कृष्णा करता आलोय. कान्होबा, हे कान्होबा. अरे तू आलं पाहिजे गड्या. हे कान्हा, अरे मी तुझ्या करता आलोय. कान्हा रे कान्हा. या गोपाळाचे डोळे भरून यायचे, कृष्णा अरे मी तुझ्या करता आलोय, मी तुझ्या भेटी करता, तू आलं पाहिजे गड्या. मला ही गोपाळ जवळ घेत नाही, मला त्यांनी उन्हात बसवलंय. कान्हा कान्हा कान्हा. त्यावेळी तो गोपाळ डडसा रडायचा देवा करता. कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जगदेवी. परमात्मा यायचा आणि त्या गोपाळाला गचून मिठी मारायचा. विश्वाच्या मालकाला भेटल्यानंतर त्या गोपाळाला अत्यंतिक आनंद व्हायचा. त्याचं कारण आईचे देई प्रेम. काही काळा अनेक प्रकारच्या लीला भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये करतायत. शेवटची लीला आहे चौर्य लीला. भगवंताने गोपाळांना एकत्र केलं. मथुरेला जाणारं दही दूध तूप लोणी थांबवलं आणि गोकुळामध्येच माझ्या गोपाळांना विश्वाच्या मालकानं त्या दह्या दुधाचा आनंद दिला. प्रत्येक गोपीच्या घरी सायंकाळी जायचे आणि दह्या दुधाची विरजणी असायची. ती सगळीच्या सगळी विरजणी असायची. ती गोपाळ मस्त त्या विरजणीचा आनंद घ्यायचे. दही दूध खायचे, काही रबडा करायचे, खाली सांडून द्यायचे. गवळणी त्रस्त झाल्या पहा ती गवळणी, तव ती पालती दुधानी म्हणती नंदाची या पोरी आजी चोरी केली खरे. शौर्य लीला करण्याचं कारण हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढे ही बहुत करणे आहे. पुढे काय आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणी अवतार. गवळणी त्रस्त झाल्या. गवळणींच्या लक्षात आलं दुसरं कोणी नाही, तर हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा सोडून दुसरं कोणीच नाही आहे. तर विश्वाचा मालक जो आहे त्याच्यात फोन आलाय. विश्वाचा मालक आहे. रिंगटोन वाजती पण असते त्याच्यात वाजते लावलेली का? बरं बरं बरं. विश्वाचा मालक सोडून दुसरं कोणी नाही. पहा ती गवळणी. गवळणी यायच्या यशोदेकडं. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटी, याचा थोड्या किती सांगू, याचा थोड्या किती सांगू. मही पत्राची मूल वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, गोड वाटे, गोड वाटे. यशोदा मैया म्हणायची नाही, माझा बाळ तसा नाही. 5 वर्षाची माझी बाळ, अंग निग माझ्या खेडे का लटिकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. एक दिवस
यशोदा मैयाच्या घरची खोडी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केली। त्यावेळी यशोदा मैयाने ती खोडी पकडली। यशोदा मैया म्हणतात कृष्णा की गोपी म्हणायचे ते खरं आहे, आता तू घरात सुद्धा वागत नाही, आता तू शाळेत गेलं पाहिजे। 5000 वर्षापूर्वीची शाळा म्हणजे यमुनेच्या वाळवंटामध्ये गोपाळांनी खेळ खेळायचे आणि गायी चरायला वनामध्ये सोडून द्यायच्या। सगळ्या गोपाळांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आवाज दिला, पेंद्या सुदाम्या चला रे राना